नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा गोड शिरा. तर त्यासाठी मी इथं 2 आंबे घेतलेले आहेत पिकलेले. तुम्हाला जो आंबा हवा आहे पिकलेला तो घेऊ शकता. तूप घेतलेलं आहे मी, बारीक रवा घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे. आपल्याला थोडीशी वेलची पूडसुद्धा लागणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी आंब्याची साल काढून याच्यावरचा गर काढून घेणार आहे सगळा. तर 2 आंबे मी घेतले होते, त्याची साल काढून गर काढला आणि नंतर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आपण हे शिरा बनवताना वापरणार आहोत. तर शिरा बनवण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे, ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला जो आपण रवा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर मी कढईमध्ये तूप टाकून घेते. तूप थोडंसं विरघळू द्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे. आता टाकते रवा. तर हा रवा जो आहे तो आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर खूप छान लागतो हा आंब्याचा जो आपण शिरा बनवणार आहे तो. आणि आता उन्हाळा सुरू आहे, आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळं आपण आंब्याचे पदार्थसुद्धा बघतोय भरपूर असे. म्हणजे आपण आंब्याचे कोणते कोणते पदार्थ बनवू शकतो हे मी दाखवणारच आहे प्रत्येक रेसिपीमध्ये. तर आजची आपली रेसिपी जी आहे ती आहे आंब्याचा शिरा. तर अतिशय चविष्ट असा हा आंब्याचा शिरा तयार होतो. तर हे बघा, मी सुरुवातीला हा रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेते. रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही. जितका चांगला आपण रवा भाजतो तितकाच शिरासुद्धा छान असा बनतो. तर मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत. सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स दाखवले नव्हते, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडेसे बदाम घेतलेले आहेत. तर हे बघा, 3-4 मिनिटे हा रवा जो आहे तो मी छान असा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तर हा बारीक रवा ज्यावेळेस आपण घेतला त्यावेळेस तो पांढरा शुभ्र दिसत होता, तर आता तुम्ही बघू शकत असाल याचा रंग चेंज झालेला आहे. तर अगदी बारीक गॅसवरती हा रवा जो आहे तो मी छान असा भाजून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे जो आपण आंब्याचा गर घेतला होता तो, आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आंब्याचा गर मी शिऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर मी केसर आंबा घेतला होता, त्यामुळे थोडेसे केसर याच्यामध्ये तुम्हाला दिसतील आंब्याचे. आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी. तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध जरी टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मी पाणी टाकलेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते. परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण शिरा जो आहे तो थोडासा गोड असला की छान लागतो. पण आपण मँगो शिरा म्हणजेच आंब्याचा शिरा आज बनवतोय, म्हणजे आंबासुद्धा गोड असतो, त्यामुळे साखर थोडीशी टाकताना म्हणजे शक्यतो आंबा तुम्ही चेक करून बघा की किती गोड आहे. जर भरपूर गोड असेल तर जास्त साखर टाकायची काही गरज नाही.
साखर टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर रंग किती छान दिसतोय या शिऱ्याचा तुम्ही बघू शकताय. रंगसुद्धा छान दिसतोय. त्यात आपण त्याच्यामध्ये आंबा टाकलेला आहे. आंब्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो याच्यामध्ये. तर आता मी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकणार आहे शिऱ्यामध्ये. म्हणजे कोणता पण गोडाचा पदार्थ ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर त्याची चव जी आहे ती आणखीनच छान लागते. त्यासाठी थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे वेलची पूड. तर वेलची पूडमुळं आणखीनच छान टेस्ट येते या शिऱ्याला. आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा तयार आहे आंब्याचा शिरा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हा शिरा एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.